Question 7. Find the coordinates of the circumcenter of the triangle whose vertices are A, B and C. तर इथे ट्रायंगलचे आपल्याला व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, निर्देशक दिलेले आहेत. त्रिकोणाचे ए बी सी हे 3 शिरोबिंदू आहेत आणि त्यांचे निर्देशक पण दिलेले आहेत. म्हणजे ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. Now what is circumcenter of a triangle? Is the point where 3 perpendicular bisector of the triangle sides intersect and the center of the circle that passes through all 3 vertices of the triangle. तर त्या पॉइंटला काय म्हणतात? सर्कमसेंटर असं म्हणतात की जिथे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काय होतात? इंटरसेक्ट होतात, तिथे छेदतात. ते जे त्रिकोणाच्या बाजूवर जे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत ते छेदतात, त्या बिंदूला काय म्हणतात? सर्कमसेंटर असं म्हणतात. तिथे आपण हा ट्रायंगल काढलाय ए बी आणि सी. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 3. बी चे 6 अँड -1. सी चे 4 आणि 3. आता ह्या प्रत्येक रेषेवर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू आपण. लंब दुभाजक. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक, जो दुभाजक बाजूचे 2 समान भाग तयार करतो. आता ह्या दुभाजकामुळे इथे ह्या BC रेषेचे 2 भाग तयार झालेले आहेत आणि हा परपेंडिक्युलर आहे कारण इथे 90 अंशाचा कोन आहे. तसंच जर आपण AC वर आणि AB वर असेच लंब काढायचे. इथेचा हा कोन तयार झाला, हा 90 अंशाचा आहे आणि ह्या रेषेमुळे इथे 2 समान भाग तयार झालेले आहेत. इथे आपण याला नाव देऊ. इथे या पॉइंटला M आणि N आणि इथे हा जो सेंटर आहे याला आपण O नाव देऊ. हिअर O इज सर्कमसेंटर. तर इथे सर्कमसेंटरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे, म्हणजे निर्देशक काढायचे आहेत. X निर्देशक आणि Y निर्देशक, X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट. आता इथे सुद्धा आपण एक लंब जर काढला तर तो ह्याच बिंदूतून जाणार आहे. इथे आपण हा तिसरा लंब काढलेला आहे, पण हा लंब काढायची आपल्याला गरज नाही. फक्त 2 परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण सॉल्व करू, त्याच्यावरून आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. O इज हिअर सर्कमसेंटर. तर ह्याचे आपल्याला निर्देशक काढायचे आहेत, कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत आणि ट्रायंगलच्या व्हर्टायसेसचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. हिअर M अँड N आर मिड पॉइंट्स ऑफ BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. तर M हा मध्यबिंदू आहे BC रेषेचा आणि N हा मध्यबिंदू आहे AC रेषेचा. त्यावरून आपल्याला ह्याचे कोऑर्डिनेट्स काढता येणार आहेत मिड पॉइंटचे. तर इथे आपण आधी M आणि N चे कोऑर्डिनेट्स काढून घेऊ. Let M and N are midpoints of the side BC and AC. Therefore, M having coordinates 6 plus 4 divided by 2 x coordinate है आणि -1 plus 3 हा y coordinate and divided by 2. 6 plus 4 10 divided by 2 and 2 divided by 2 means 5 and 1. 10 divided by 2 means 5. 2 upon 2. 2 divided by 2 1. मग M चे कोऑर्डिनेट्स आपण इथे काढले 5 and 1. तर N चे कोऑर्डिनेट्स याच प्रकारे आपण काढू. x plus x1 plus x2 divided by 2 means 4 plus -2 divided by 2 and 3 plus 3 divided by 2 means 4 minus 2 divided by 2. 6 divided by 2 means 2 divided by 2 and 3 means 1 and 3. 2 upon 2 1. मग N चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 and 3. आता इथे आपण साइड BC चा स्लोप काढू आणि त्यावरून आपल्याला OM चा स्लोप मिळणार आहे. कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती की व्हेन 2 लाइन्स और 2 साइड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन मल्टिप्लिकेशन ऑफ देअर स्लोप इक्वल टू -1. हा इथे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि साइड OM चा आपल्याला स्लोप काढायचा. आता BC चा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ द साइड BC. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे y2 minus y1 divided by x2 minus x1. मग इथे y2 आपण जर 3 घेतला तर y1 -1 घ्यायचा, x2
आणि x1. मग 3 मायनस -1 डिवायडेड बाय 4 मायनस 6. 4 मायनस 6. 3 प्लस 1 डिवायडेड बाय -2. 4 divided by -2 means -2. Therefore, slope of side BC equal to -2. आता यावरून आपल्याला OM चा स्लोप काढायचा. Here OM is perpendicular to BC. Therefore, slope of OM is half. OM is half. जर आपण ह्याच्यामध्ये -2 ठेवलं, समजा M1 is slope of OM and M2 is -2, then M1 equal to -1 divided by -2 means half. तर ते आपण ह्या पद्धतीने OM चा स्लोप काढलेला ह्या फॉर्म्युलाचा वापर करू. तर ह्याचा स्लोप निघालेला आहे. आता तो स्लोप ह्या पद्धतीने आपण काढला. आता तसंच स्लोप आपल्याला ON चा काढायचा आहे. त्याच्यासाठी AC चा स्लोप काढायचा आधी. स्लोप ऑफ साइड AC. आता इथे जर हे x2 y2 धरले तर ह्याला आपण x1 y1 धरू. आता y2 मायनस y1, y3 मायनस 3 and 4 minus 2 means 0 minus 4 plus 2. 0 minus 6 means 0 or not. Slope of AC is 0. Therefore, ON, that is ON is perpendicular on AC. Therefore, slope of ON not exist. Slope of ON does not exist. Now, ON is parallel to y axis. Therefore, equation of ON is x equal to A. आता इथे AC मध्ये y जर कोऑर्डिनेट बघितले तर दोन्ही सेम आहे, 3 3. मग जर y कोऑर्डिनेट जर 3 3 असेल दोन्ही पॉईंटचा, त्याचा अर्थ ही रेषा AC रेषा ही x ॲक्सिसला कशी आहे, समांतर आहे, पॅरलल आहे. आणि ही रेषा मात्र मग कशी येणार, ही रेषा y ॲक्सिसला मग पॅरलल. देअरफॉर हियर ON इज पॅरलल टू y ॲक्सिस. ही रेषा x ॲक्सिसला समांतर आहे, मग त्यामुळे ही रेषा आपण y ॲक्सिसला समांतर घेतली. Therefore, equation of ON is x equal to A. X equal to A. Now, ON passes through point N having coordinate 1 and 3. ON passes or passing through point having coordinate 1 and 3. Here x coordinate is 1. Therefore, equation of ON is x equal to 1. X equal to 1. आता इथे आपण ह्या रेषेचं इक्वेशन काढलेलं, ह्या रेषेचं इक्वेशन काय आलं, x इक्वल टू 1. OM चं आपल्याला इक्वेशन काढायचंय. तिथे M चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि M चा आपल्याला स्लोप पण माहिती आहे. आपण मगाशी M चा स्लोप काढलेला आहे, OM चा स्लोप काढला आपण. इक्वेशन ऑफ ON इज x इक्वल टू 1. आता इक्वेशन ऑफ OM काढायचंय. इक्वेशन ऑफ OM, इथे आपल्याला एका पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, M5 आणि 1. आणि स्लोप ऑफ OM इक्वल टू, स्लोप ऑफ OM इज हाफ. स्लोप ऑफ OM इज हाफ. आधी आपण इथे BC चा स्लोप काढला आणि त्यावरून आपण हा फॉर्म्युला वरून OM चा स्लोप काढला, तो होता हाफ. इथे आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा आहे, फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. नाउ हियर m इक्वल टू हाफ and x1 comma y1 equal to coordinates of point M, that is 5 comma 1, that is x1 equal to 5 and y1 equal to 1. Put M equal to half, x1 equal to 5 and y1 equal to 1 in this equation. Y minus 1 equal to half in bracket x minus 5. आता सॉल्व करून आपल्याला इथे इक्वेशन मिळेल. हे एक इक्वेशन मिळालं, ह्या ON चं आपल्याला इक्वेशन मिळालं. तसंच आता आपल्याला OM चं इक्वेशन मिळाले. मग हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन होतील, त्याच्यावर आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. दिस व्हॅल्यूज आर नथिंग बट coordinates of point O, because these two lines or sides or perpendicular bisector intersect at circumcenter. 2y minus 2, 2 into 2y, 2 into 1, 2, x minus 5, x minus 5 मायनस ह्या दोन्ही टर्म आपण तिकडे घेऊ, साइन चेंज करू. x minus 2y minus 3 equal to 0. तर हे एक इक्वेशन आपल्याला मिळालेले सेकंड. आता इथे x इक्वल टू 1 आहे आणि इथे x मायनस 2y मायनस 3 ह्या दोन्ही इक्वेशनचा आपल्याला आता विचार करायचा आहे. तिथे आपण सॉल्व करताना इथे x इक्वल टू 1 ह्या इक्वेशन मध्ये ठेवू, त्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. पुट x इक्वल टू 1 into
equation second. X minus 2y minus 3 equal to 0. 1 minus 2y minus 3 equal to 0. Is minus 2 minus 2y equal to 0. 2y equal to 2. Therefore, y equal to 2 divided by 2 equal to 1. 2y plus minus 1. Y equal to minus 1. Y equal to minus 1 and x equal to 1. These are coordinates of the circumcenter O. Hence, coordinates of the circumcenter are 1 and negative 1.